वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। प्रकृती अस्वस्थ्यामुळेच त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे। त्यांच्या निधनामुळे अवघ्या देशावरती शोककळा पसरली आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर करण्यात आलाय आणि आजचे सगळे सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले। अतिशय मोठं नुकसान हे देशाचं झालेलं आहे। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग अर्थतज्ञ, अभ्यासक, समाजकारणी, प्राध्यापक अशी अनेक ओळख त्यांची होती आणि अशातच त्यांचं जाणं अगदी 92व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे आणि त्यांचं जाणं हे देशाचं मोठं नुकसान बोललं जात आहे। एक राजकारणाला सुद्धा मोठं नुकसान मनमोहन सिंग यांच्या जाण्यानं झालं आहे। जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ म्हणून त्यांची ओळख होती आणि अर्थकारणातलाच हा सिंग हरपला असं आता बोललं जात आहे। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीवरती एक नजर टाकूयात। 1971 साली वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं। 1982 साली रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर पदही त्यांनी भूषवलं। तर 1990 ला पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं होतं। 1999 साली दक्षिण दिल्लीतून लोकसभेत त्यांचा पराभव झाला होता। तर 91 साली नरसिंह राव सरकारमध्ये त्यांना अर्थमंत्रीपद देण्यात आलं होतं। 2001 मध्ये राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आणि 2004 ते 2014 अशी सलग 10 वर्ष भारताचं पंतप्रधान म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं। अतिशय यशस्वी अशी ही कामगिरी त्यांची होती। अगदी 10 वर्ष जेव्हा भारताचे पंतप्रधान म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग हे होते तेव्हा त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते। देशाला कलाटणी देणारे, विकासाला गती देणारे असे अनेक निर्णय त्यांनी घेतले होते। तर डॉक्टर मनमोहन सिंग हे सलग 10 वर्ष पंतप्रधान होते आणि त्यांच्या कार्यकाळात घेतलेले गेम चेंजर निर्णय नेमकं कोणते होते आपण तेही पाहूयात। महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची सुरुवातच मनमोहन सिंग यांच्या सरकारने केली होती। राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना त्यांनी राबवली होती। माहिती अधिकार कायदा सुद्धा लागू केला तो सिंग यांच्या कार्यकाळातच। भूसंपादन कायदा सुधारणाही त्यांनी केली होती। अन्न सुरक्षा योजनेची पायाभरणी सुद्धा सिंग यांच्या कामाचाच एक भाग आहे। असे अनेक महत्त्वाचे निर्णय माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी घेतले होते आणि त्यांच्या या कामाची छाप आजही दिसून येते। अनेक बदल जे त्यांनी केले होते ते आजही देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरतात। अगदी मनरेगा सारखी योजना असेल किंवा नरेगा ज्याने नोकरीची हमी भारतवासियांना दिली होती ती सुद्धा जी क्रांती आहे ती डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याच कार्यकाळात घडून आली होती। अगदी आरोग्याची त्यांनी काळजी प्रत्येक नागरिकाची घेतली होतीच, परंतु शिक्षणाचा अधिकार सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांनीच दिला होता आणि त्यांचं एक म्हणणं होतं की जर पैसा व्यक्तीला असेल आणि त्याचं पोट भरलं असेल तर शिक्षणाकडे पिढी जात असते आणि याचीच हमी म्हणून त्यांनी नरेगाची जी आहे ती हमीपूर्ती केली होती। त्यांनी प्रत्येकाला नोकरी मिळेल यासाठी योजना राबवली आणि त्यानंतर शिक्षणाचा अधिकार सुद्धा त्यांनीच दिला होता। शिक्षण मिळालं की माणूस माहिती घेण्यासाठी उत्सुक असतो आणि म्हणून माहितीचा अधिकार सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांनीच हा कायदा लागू केला होता। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय। पाहूयात त्यांनी काय ट्विट केलं होतं। भारताने एक दिग्गज नेता गमावलाय। त्यांच्या निधनामुळे प्रचंड दुःख झालं। ते एक मोठे अर्थतज्ञ होते। अनेक सरकारी पदांवरती आणि अर्थमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं होतं। मनमोहन सिंग यांनी देशाच्या आर्थिक धोरणांवरती तसा ठसाच उमटवला होता। त्यांचे देशातील नागरिकांचं जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न हे आयुष्यभर दिसून आले आणि यासोबतच काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल